का? हो झोपडा पण छान आहे. छान आहे ना? हो. ताई मला तिने खूप नका भूक लागली ग. हा. काही खायला मिळेल का? हो हो देते ना. तुमची तर बाथरूम कुठे हो आहे? बाथरूम तिकडे आहे तो. मी जरा फ्रेश होतो तोपर्यंत हो खायला करा. तिकडे तिकडे बाथरूम आहे. बरं. हो पाड्या ए पाड्या आली का? कुठे गेला रे? हो त्याची वाटच पाहत होतो तू आली का? हो आली ना. बस तू म्हणशील हे कली नाही करल असं होऊच नाही शकत. म्हणजे तुझ्यावरच भरोसा आहे हो. मी काय म्हणतो एक काम कर, मी आता अंदर आली हिच्या सोना नाना हिचे पैसे लुगडं हिच्या पुरा छिंछान करतो. हो. किती काय घाललं नाही रे हिनो. हो ना? चांगल्या घरची असेल ही. चांगली वाटली नाही तर तू एक काम कर, तू रूमच्या बाहेर उभी राही. सोनाले अंदर नको येऊ देजो. नाही येऊ दे. मग सोना लुटला का अर्धा सोना तू का अर्धा सोना मा. पाय सोना चोर चोर. हो दुसरं काय केलं चपलीन छोडती नाही करत, दुसरा काही नाही करत. ठीक आहे. तू रूमच्या बाहेर आहे, हो. कलीना केलं जी आपला काम मला माहितच होता. हे कली काही करल पण त्या बाईला पटवून आपल्या रूम मध्ये आणलं. आता त्या बाईने आणलं, त्या बहिणीचे हिचा सासरा नाही ना नवरा नाही ना भासरा नाही. हे कोण रोखणार आहे म्हणजे पुरा एकहीच्या अंगावर सोना नाही ठेवत. पुरा सोना पैसे पाणी लुटतो आणि हिने नंगी करून नागपूरच्या बाहेर घेतात. इथं नाही तर कुठं. हे बघ, तू माझा आता या क्षणाला काही करू शकत नाही. काहून काहून काही नाही करू शकत सांग. नाही तर मी कुठे आहे? तू कुठं आहेस? एका समाजसेविकेच्या घरी. कोणाच्या घरी आहेस? पागल आहे का? हो, कोणाच्या घरी आहेस? समाजसेविका पागल आहे का? हो ते काही समाजसेविका नव्हे, ते फक्त माई सेविका हो. काय? माईच काम करत राहते ते. अरे देवा, अहो आम्ही दोघे जण असं तुझ्यासारख्या साध्या भोळ्या बाईने पटवतो आणि त्याच्या सोना नाना छिंछान करतो. आमचा असा धंदाच आहे. लाज नाही वाटत तशी कामं करायला? कायची लाज लागते? त्याचा माल कमावतो. ए जास्त भाषण नको देऊ मला येते. मग मला सांग, तुला जर तू जीव प्यारा असल, तुला जर तू इज्जत प्यारी असाल तर हा सोना नाना उतरवून मग हातात देऊन दे आणि लवकर नाही. ए दादा नको म्हणू. तुला नाही तर अशा जागी मारीन का नाही येऊचार तर डॉक्टरही टाके नाही मारावचा. हा पैसे आहेत. हा. तुला असं हो किती आहे? हो तर दाखव ना किती आहे. तू बाहेर म्हणजे भोंकार सुचवी 1500 तर नुसता दारू पिवाचा खर्च आला म्हणजे. 1500 मध्ये देतास का नाही देत? नाही देत. देऊन दे पाय. माझ्यासारखा उमस माणूस नाही भेटायचा बरं. नाही देत का? हो मला भरलं तुझं वार ग. मला
काय हरकत नाही. अहो 1000 रुपयाचे अजून गुंडे पोशी द्यायला दारू पाहिजे, पण तुझ्या नागपूरच्या बाहेर नाही जाऊ दे. कोटी पडशील येतो तुझ्या मागा मग. चला उद्याची गंमत तारसाजवळ चाचेर ह्या ठिकाणी आहे आणि मी माझ्या कलाकारांना नागपूरच्या बस स्टँड वरती जमा व्हायला सांगितलं. जर वेळेवर गेलो नाही तर काय होईल. एक काम करतो, लवकर घरी लवकर जातो आणि त्यांना घेऊन कार्यक्रमावरती निघून जातो. जाऊ तर कसं बोलत चालत गेलं पाहिजे. दुश्मनी की तो क्या पूछे, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, दुश्मनी की तो क्या पूछिए, दोस्ती का भरोसा नहीं, खंबा समजलं का रे? काऊन का झाला? एवढ्या भर चौकात नागपूरच्या बस स्टँड वर नवरा म्हणतं, काही जनाची नाही तर मनाची तरी लासरम ठेवणार का? नवरे करी सुटली का तुले? नवरा करू करूसा जीव लागते का तुझ्या? आपला जीव वाचवण्यासाठी मी एक पाहणा करताय व नाटक करत आहे. एक गुंडा माझ्या पाठीमागे लागलाय, त्याला वाचवा. का म्हणली तू? आपल्या अब्रू वाचवण्यासाठी मी नाटक करत आहे. अच्छा, त्याला वाचवा. म्हणजे तुझ्यावरती कोणीतरी गुंडा तुझ्या पाठलाग करते, तुझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून तू अशी करते का? बरं बरं बरं, काही हरकत नाही, काही हरकत नाही. माझ्याकडून काही वाईट निघालं असेल तर माफ कर. आमची माय माऊली, एक माय माऊली आणि तिचे भर रस्त्यात धिंड काढत असती आणि आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक असताना उघड्या डोळ्याला तमाशा पाहत असू. काय आहे रे? नाही, असं काही होणार नाही. माझ्याच्यानं जेवढं प्रयत्न करता येतील ना तेवढं नक्कीच करीन. कोण आहे तो? हा माणूस तो पुरा दचड वचड आणि मी पहिला सिंगल हड्डी, पण माझी एकान मारलं गिरलं तर पुरा कामच भारी करून देते. पण नाही, हिम्मत सोडलं तर जमणार नाही. काहीतरी अक्कल करावं लागेल. साहेब, ओ साहेब, नमस्कार नमस्कार. आता सालेनं सुलेच करते का? काय मला काय साधा बोला समजला? साले बीच में मत आने का, मैं साले कुचल डालूंगा. ते जाऊ द्या कुचका काचकाच्या गोष्टी. मी मगांडाचा पाहून राहिलो, मार इकडच्या तिकड चक्रा करता. एक बाई समोर पडते, तुम्ही तिच्या मागं धावता. एक बाई समोर पडते, तुम्ही तिच्या मागं धावता. कोण आहे ती? तो कोणी जाओ तू काम विचार करशील? साले बहुत खतरनाक गुंडा हूं मैं ये एरिया का. हाँ हो, गुंडा आहे ते गोष्ट ठीक आहे, पण कोण आहे तुमची ते? ते बाई का? हाँ ते वाली बुरी वाली बाई. तिने बायको करी मतलब का नाही. 12 महिने खाऊ नाही बसायचा. साहेब भाडी धसला तुझ्या काम धंदा बरं करे ब्रह्महत्या. तुझ्यासाठी मी आपला जीव नाही देऊ शकत. साहेब
वगैरे नाहीये. आणि टाकतो म्हणे पोटात का हो आणि एका नागपूरच्या बस स्टँडवरचा कानखोर नेवाला आहे. तो एवढा कानखोर ना तिच्यामध्ये टाकून हालून राहिला. हो बघा त्याला. कान करून हो का झाला मी कान करून भेलो का तुमच्याजवळ चाकू आहे खरा ना चाकू आईला गैरेल नाही दाखवून मला राग आल्यावर बाहेर काढतो. तुम्हाला राग नाही आला आता आला होता ना आता दाखवा चाकू चाकू आहे ना दाखवा चाकू अजी आता झोपाची लमचा ईर लागायचं माहिती बरं इकडे आता माझ्यासारखा हेपत नाही माणूस नाही पाहिलं ती कामाची वस्तू देतो ना ते कामाची पाहिजे का नाही ये 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 ये. जन्नाची काय तर मनाची तरी शरम ठेव रे. हे कामाची वस्तू हो. कामाची नाही तर का तुला शाळा वाटायला पाहिजे. भर रस्त्यात कोणत्या पोरी बारी दिसली का ह्याची वाईट नजर ठेवशील अशा पद्धतीने वागशील काय होईल. अरे रन में खेलते हुए मिले शिष्य की बेटी रन में खेलते हुए मिले शिष्य की बेटी न मालूम किसको बेटा या थी किसकी बेटी. देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में देखा देखा जब शिवाजी ने मुकड़ा उसका दर्पण में. अरे एक विचार छोड़ता था एक विचार आता मन में मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति. मैं तुझे चांद कहूँ या कहूँ सूरज की ज्योति. मैं कितना हसीन होता अगर तू मेरी माँ होती. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा सैन्याने पकडून आणलं त्या शिवाजी महाराजांनी परस्त्री माते समान समजून तिच्या साडी चोळी करून बोलवण केलं. आणि तू तू रस्त्यात दिसली तर अशा पद्धतीनं म्हणजे जे दिसल तिने आई समजू जे दिसल तिने बहीण समजू आणि बायको कोणाला समजू. मारू नको आता काय करते? माझ्यासारखा खराब माणूस नाही ह्या एरियात तुला सांगतो माझ्यासारखा बदमाश नाही. लोक माझ्यासंग बोलत नाही ठरला काहून? एरियातला एसपी यातला आमदार खासदार याचा कलेक्टर ठरला बी तर तू काय आहेस? म्हणजे काकेलाच तू नसा घरी चालल्याच्या मुठभर जीवात बायको वाटपाय तसं लेफ्टनसी एक आहे राहुल म्हणजे एवढा रंगदार आहेस आपल्या मुठभर शिवाय म्हणून जाशील मा हातानं या हाताने एवढ्या मोठ्या केलं पण पुढे हात लाल लाल झाले होते माझे मोठ्या केलं होते तुला मग कायचे कायचे भूजनाले मारलो कोणाकोणाले भीतीवरच्या 10 इंचगुर मारलो अरे वा इतकुर ओ दुश्मन दुश्मन हाकुड दवण्या शेगुल दवण्या रंगदार मंदिर मोदी काने के लायक नाही रे म्हणते लवकर इकडे नाही येत का मी येऊ का देती हा तुला मुतवलं नाही तर पॅन्टात काहीच नाही केलं लवकर पासून शिकलास का तुम्ही तुला ओळखतो तू शाहीर आहेस ना ओळखलं मस्त 2 नाची आहेत ना छमछम काम तुला काय ते बायको आली ना का म्हणजे माझ नवरा हो म्हणे आर्यन शाहीर तू किती बायका करतोस का दोस्ता मी का म्हणतो तू ह्या भांगडीत हात नको टाकू
मग तू एक काम कर, हा. मी अशी तुला एक वस्तू देतो, तू आपल्या घरी चालला जा. तू शायरी करतस ना, हा. या शायरीच्या कामात मरतल्या कामात येईल. अशी कोणती वस्तू आहे तुझ्या आजीवरी कोणी नाही दिलं, तुझ्या सासऱ्यांना नाही दिलं, तुझ्या साऱ्यांना नाही दिलं. त्यांचा गुरुग्रंथ असेल, गुरुग्रंथ याच्या जवळ हा, अशी वस्तू तुला देईन. कोणती सांगू का? माझ्या बापाच्या 2-4 बंगाल्या फाटल्यात घेऊन तुझ्या बापाच्या फाटल्या बंगाला घालतो का बे नालाय का? मला सांग, त्या 17-15 जाऊ दे, या ठिकाणी तुझी बहीण असती, या ठिकाणी जर तुझी माय असती, एखादा नराधम आला असता आणि त्यानं जर कदाचित तिच्या इज्जतीवर हात घातला असता, तू या जीवाला कसा लागला? बापरे, ठिकाणी जर माई मा असती, या ठिकाणी जर माई बहीण असती आणि एखाद्या पोरानं छेडखानी केलं नसतं, माई छान घरात घुसलो असतो, कुराळ आणलो असतो न साल्याचे हातपाय कापलो असतो. तुझी बहीण हो तर तुला वाटते? माई बहीण हो. हे कोण हो? माई सख्खी हो काय? अबे स्वतंत्र शाळेत जर गेला असतील, त्या पहिल्या पानावरती लिहिलं आहे, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. कुठं गेला रे ते? नाही हो नरजन्माची आसत लंक, लावून जन्माला. तू कुठं नाचाल काग, आवे मानई झाला. हो नरजन्माची आसत लंक, लावून म्हणून एवढा खाणीचा विचार. अबे असाच एक नराधम, असाच एक नराधम कुही जवळचा शिक्षकी पेशातला व्यक्ती, शिक्षकी पेशातला व्यक्ती लग्ना जरी विवाहित होता तरी पण सख्या मावशीच्या पोरीबरोबर कुकर्म करते, लफडा करते आणि तिच्याशी संगनमत करून बायकोचा खून करते आणि घरात गद्दा करून काढते. तशा वाणी तुही गत दिसते रे. आल्याला रस्त्याने बांधून मारू. याला परवा दुधाची नाही, परतीला समजेल आई, परतीला समजेल आई, ती बनाई अन्न सोडून रिश्ता खाए, जमानसी रिश्ता खाए, अन्न सोडून रिश्ता खाए, जमानसी रिश्ता खाए, रिश्ता खाए, दोर डूबे माय बहिणीला समजेल का, दोर डूबे माय बहिणीला समजेल का. यांना ह्या दोघांना पण मी पोलिसात दिल्याशिवाय राहणार नाही, 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 नाही. नाही माझे बहिणीसारखी आहेत बाई, हा आपला सामान घे. पण तू नाही असा म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये माझी रिपोर्ट नको देजो. आम्ही दोघंही मिळून आजपासून असं नाही करू आम्ही. आम्ही दोघं जण आणि मिळून हे कोट आहे म्हणजे सोन्याचे कंगन आहेत आहे. माझ्या सासूच्या हातचं, त्याचं लोकं. आम्ही दोघं जण नाही का तुला बक्षीस देऊ. हा? तुला कोणी नाही दिला असा बक्षीस देतो तुला एक. काय? काय म्हणजे सांगू का? तिला दे बक्षीस दे. अहो, तुला देतो ना उंगवला सीता. ए पांड्या मी नाही येत रे बाबा पोलीस स्टेशन मध्ये. तू एकटा जा चिकन नाही बर्गर बाई, मारते. आजपासून मी वचन देतो, मी कधी चोरी करणार नाही. मी पण नाही. कोण्या बाईकडे पाहणार नाही. नाही, कोण्या पोरीकडे पाहणार नाही. नाही, एखाद्या भोकण्या कुत्रीकडे पाहिन, शेळीकडे पाहिन, मग कोणाकडे पाहिन. ए पांड्या चल आपण आपला सुखी संसार करू. चल चल. इथेच थांबतो आणि पुढच्या डाबाकरिता आमंत्रित करतो शहीर राजन सजी देवगडे विचार मंच करून आपले विचार मांडतील.